Yes, am I audible? Yes, is it audible to all? Yes. Okay. So very good morning to one and all. Am I audible? Yes. Yes, sir. So last class we have seen that concept of phase angle, instantaneous power, average power, and waveform representation for the power, and concept of power factor, and what are the significance or importance of power factor we have studied. Okay, and also we have studied the various formulas for the power factor, or how to calculate the power factor for the system. And with the help of example, we have seen that significance of power factor in electrical power system. Okay, so today's class we will once again move to the syllabus. Okay, so impedance triangle. Okay, impedance triangle. What is the concept of impedance triangle, and what is the significance, and uh, what is the use of this impedance triangle? We will see that. Okay, so I hope previous class it is clear to all. Okay, so today we will move to the impedance triangle. Okay, any doubt regarding the previous class? Let me know. Yes, any doubt? Any doubt is there regarding the previous class? Yes, let me know first. I'm asking all of you. No, Any sir. doubt? Yes, yes, any doubt is there? No, sir. Okay, so as from your side confirmation, I will move to the next impedance triangle. Okay, so impedance, all of you know that what is mean by the impedance. Okay, so tell me, any one of you, what is mean by impedance? Yes, what is the impedance? Yes, anyone? So fast you will going to respond me, because we don't have the enough time, okay, to complete the syllabus. So tell me, what is mean by the impedance? What you have got the idea about the impedance? Yes, tell me. काय असतं impedance? डाऊट तर नाही म्हणताय, विचारलं तर सांगत पण नाहीये, याच काय अर्थ आहे मग? येस, व्हॉट इज मीन बाय इम्पिडन्स? आता इम्पिडन्स ट्रायंगल अभ्यास करायचं म्हणजे आपल्याला इम्पिडन्स काय माहिती म्हणजे माहित पाहिजे की नाही? हा, येस, व्हॉट इज मीन बाय इम्पिडन्स? सांगा ना हो लवकर. येस, कुणालाच माहित नाही इम्पिडन्स म्हणजे काय? येस, इतक्या सकाळी सकाळी असं थकल्यासारखं करू नका. हा, सांगा लवकर. येस, व्हॉट इज मीन बाय इम्पिडन्स? येस, टेल मी. सगळं तुमच्या समोर दिसतंय ना रे. इम्पिडन्स म्हणजे काय, इम्पिडन्स फॉर्म्युला काय? येस, लवकर सांगा. येस, व्हॉट इज मीन बाय इम्पिडन्स? सांगा ना. रोल नंबर विचारू का मग? असं तुम्ही डल अशी सुरुवात जर करत असाल तर मग कसं रे?
जर थोडं इन्थुसियास्टिकली बोला ना फास्ट. पण माझ्या ठिकाणी तुम्ही असत तर कसं केलं असतं या ठिकाणी? तुम्ही विचारताय काहीतरी गोष्ट, प्लीज काही बोलत नाहीये. येस, टेल मी. आता काही नेटवर्कचा इश्यू आहे का तेव्हा सारखं? नाहीये. सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतंय, दिसतंय पण व्यवस्थित. सांगायला पाहिजे की नाही? समजतंय पण. येस. रोल नंबर 10 सांगायला पाहिजे की नाही? येस. Am I audible to you? Roll number 10? Yes? Roll number 34. ऐकू येते का आवाज तुम्हाला? रोल नंबर 34. रोल नंबर 34. आवाज येतोय का तुला? ओम जमदाडे. Yes? Am I audible to you? कुठं मोबाईल ठेवतात की आणि कुठं अटेंड करता येते लेक्चर काय माहिती. कसे पोर आहे? येस, रोल नंबर 7 सांगता का तुम्ही? हा, दोन मेल आयडी वरून ISC देताय ना? लिमिट टू 1 रिस्पॉन्स केलं की? हा, रोल नंबर 7 यू शुड टेल मी. रोल नंबर 7 आवाज येतोय का तुम्हाला? येस सर. हा, सांगा मग काय असतं इम्पिडन्स? येस. किती मिळाले ISC ला मार्क? रोल नंबर 7. हे बोलत चला रे पटपट लवकर लवकर. येस. किती मिळाले मार्क तुम्हाला ISC 1 ला? हा, हॅलो. स्विच ऑफ झाल्यामुळे सबमिट झाले अचानक. मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे सबमिट झाले ते सोडवायच्या अगोदर. बरं ठीक आहे, जाऊ द्या. मी काय विचारतोय की इम्पिडन्स म्हणजे काय? सांगा ना. रोल नंबर 1. रोल नंबर 18. येस सर. हा, सांगा इम्पिडन्स म्हणजे काय? एक मिनिट सर. हा, इम्पिडन्स म्हणजे काय सांगा. रोल नंबर 1 सांगताय ना? नाही सर, माहित नाही. माहित नाही? अरे आज कसं काय म्हणू शकता तुम्ही? हा, रोल नंबर 1. येस. येस सर. आज कसं काय म्हणू शकता तुम्ही माहित नाही? असं माहिती आहे पण सांगू शकत नाही. आय कांट एक्सप्लेन इट. वाई? Why you can't explain? बरं मराठीत सांगा, जाऊ द्या. इम्पिडन्स काय असतो? हा, yes, Deshmukh sister, tell me. Any one of you. Roll number 2 or 3. Yes. रोल नंबर 1 सांगताय का नाही? बरं ठीक आहे, जाऊ द्या. रोल नंबर 2 or 3, टेल मी एनीवन. कोण सांगताय? रोल नंबर 3, टेल मी.
What is meant by impedance? Roll number 38. You can tell? Yes. Roll number 38. Tell me. I'm asking question because of some people joining now. Okay, that's why I'm delaying purposely. Okay, because we are going to discuss important point. That's why I'm waiting for latecomers for the 15 minutes. Okay. Impedance is combination of resistance and reactance. Roll number 30. Okay, good. Yes. It is the expected answer. Yes. Thank you. हे असं पाहिजे बघा. न विचारता त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये लिहिलं. रोल नंबर 30. Yes. Roll number 42. Yes, sir. Tell me what is meant by impedance? Impedance is the total opposition offered to the flow of alternating current circuit by a circuit is called as impedance. It is denoted by the letter Z. In RL circuit, Z is equal to R square plus X square L, where XL is equal to 2 pi FL. Okay, thank you. Very nice, very good. असं सांगायला पाहिजे काहीतरी, हाय की नाही? I'm asking you question purposely because you should remember, you should recall your memory to answer. You have to build up your confidence. Yes, that's why I'm asking to you question. I don't know what is my impedance. I know. Till I am going to asking you because you should increase your communication skill. Okay. Yes, roll number 10. The triangle that is created when adding the residence, okay, residence to reactance is called. Okay, ठीक है. So see over here, now it is enough. Okay. So impedance triangle, it is related to the impedance. Okay. So we are going to study over here the impedance triangle for the RL circuit from the phasor diagram and waveform. Okay. After knowing the waveform, we can able to draw the phasor diagrams. Okay. From the phasor diagram, you can draw the impedance triangle. Okay. So triangle called the impedance triangle, which is drawn from the phasor diagram of RL series circuit as shown in the first diagram. Okay. So this is the first phasor diagram. Already we have studied this one. Okay. So this is the resultant voltage, or we can say that the supply voltage. Okay. VR, VL. Okay. My humble request to all of you, please try to listen the English language communication. I'm not going to talk with you very difficult English language because I'm also not able to talk in English very fluently and with the use of very difficult words because I'm also from the Marathi medium. Okay. So please make a habit to listen the English language communication. It will improve your listening skill also, and it will improve your English vocabulary also. Okay. So don't demand to tell me in Marathi. Okay. So it is helpful to you also. Okay. And me also. See over here, we have seen that phasor diagram for the RL circuit, which is shown in the first phasor diagram. Okay.
V it is the resultant voltage or the supply voltage. Okay, VL it is the voltage drop or voltage drop across the inductor, and VR it is the voltage drop across the resistance or voltage drop by the resistance. Okay, from this phasor diagram, we have concluded that the angle between the supply voltage and supply current is 5 degree. Okay, and cosine of this 5 degree is nothing but the power factor. Okay, and from this phasor diagram, we can conclude that the voltage drop across the resistance and the voltage drop across the inductors are perpendicular to each other, or having the phase difference between them is 90 degree. Okay. From this phasor diagram, this much is clear to you. I hope it is clear to all. Okay. So this capital V, it is resultant voltage or the supply voltage can be written in the form of current and the impedance V equal to IZ according to the Ohm's law. Okay. Similarly, this V to the suffix L can be written in terms of inductive reactance and current flowing through that particular inductance. Okay, VL is equal to what? I into XL. Similarly, voltage drop across resistance can be written in the form of resistance. VR is equal to I into R. Okay, so this IZ, IXL, IR. In this all case, I is constant and it is the same. Magnitude also same for this one. That's why we can eliminate that one. So this triangle will become Z, XL, R. So this last triangle is nothing but the impedance triangle. Okay, this is what? The impedance triangle. Okay, this is what? A impedance triangle. Okay, so this Z is nothing but the what? The impedance. Okay, this XL is what? Inductive reactance. This R is what? Resistance. Okay, this is R is nothing but what? Resistance. All of you known thing. Okay, so this phi, it is once again phase angle. Okay, so this third triangle represents the impedance triangle. Okay, so from this impedance triangle, we can make the conclusions. Okay, impedance triangle, it is a right angle triangle. Okay, impedance triangle is what? It is a right angle triangle. Okay, with R and XL as two sides and impedance is a hypotenuse. Okay, okay. Impedance is a hypotenuse, R and XL are the adjacent sides. Okay, or the sides of the right angle triangle. The angle between the base and hypotenuse is phi. Is what? Phi. It is nothing but what? The phase angle. The impedance triangle enables us to calculate the following things. From this impedance triangle, we can calculate, or we can able to calculate the impedance, power factor, phase angle, and whether the current leads or lags behind the voltage. Okay, these four terminologies or four things we can conclude from these phasor diagrams, or we can say that impedance triangle. Okay, सगळ्यांना क्लियर आहे हे की इम्पिडन्स ट्रायंगल काय असतो आणि इम्पिडन्स ट्रायंगल कसा असतो? हा राईट अँगल ट्रायंगल असतो, ठीक आहे, आणि हा फेजर डायग्राम किंवा फेजर रिप्रेझेंटेशन पासून हे कसा डिराईव्ह केला जातो हे आपण सगळ्यांनी इथं पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग या इम्पिडन्स ट्रायंगल पासून आपण इम्पिडन्स काढू शकतो, पॉवर फॅक्टर डिसाइड करू शकतो, फेज अँगल काढू शकतो आणि करंट लीड आहे की लॅग आहे हे सुद्धा आपण डिसाइड करू शकतो. मग या इम्पिडन्स ट्रायंगल वरून आपण इम्पिडन्स कसा काढू शकतो? झेड. झेड म्हणजे काय आहे? हायपोटेनस आहे. पायथागोरसचा थेरम यूज करा इथं. झेड स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. ओके, मग दोन्ही साईडला अंडर रूट घ्या म्हणजे आपल्याला झेड ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे काय होईल? अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. ही सिंपल गोष्ट आहे, सगळ्यांना समजतं. ठीक आहे, नेक्स्ट पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टर काय असतो बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पॉवर फॅक्टर मीन्स व्हॉट? इट इज द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. मग तुम्ही या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर कोसाइन काढला तर तुम्हाला काय येतं?
ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ऍडजस्टंट साइड काय आहे? आर आहे आणि हायपोटेनस किती आहे? झेड आहे. मग मी तेच तर इथे लिहिलं आहे, आर अपॉन झेड. ठीक आहे. मग या हा झाला पॉवर फॅक्टर. ठीक आहे, पॉवर फॅक्टर समजला असेल सगळ्यांना कसा काढता येतो आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय करू शकतो? जेव्हा आपल्याला पॉवर फॅक्टर माहित असेल तेव्हा आपण बाय डिफॉल्ट फेज अँगल काढू शकतो बाय टेकिंग द कॉस इनवर्स. Cos inverse of R by Z is nothing but what? Phase angle, or we can say that phase difference. Okay. Another formula for the phase angle, if we take the tan of this phi, so tan phi is equal to what? Front side divided by adjacent side, XL upon R. XL upon R. Same thing I can write over here. Okay. So if we take the tan inverse on both sides, we will get the phi is equal to tan inverse of XL by R. Simple thing. Okay, is it clear to all now? Yes, is it clear? Yes, I hope it is clear. Nothing is there into that. Okay, when the current leads or lags behind the voltage. Okay, from this impedance triangle it is clear that this is the current. Okay, this is the current and this is the main or supply voltage. Okay, if we draw this phasor diagram, okay, from this phasor diagram, it is clear that voltage is leading to the current by an angle of 5 degree, by an angle of 5 degree. Okay, or we can say that current lags behind the voltage by an angle of 5 degree, by an angle of 5 degree. From this impedance triangle we can get this much information. Okay, I hope it is clear to all. Whether it is clear? Yes, yes, is it clear to all? Yes, yes, is it clear? समजले सगळ्यांना? आपण जाऊयात का पुढे मग? Yes, tell me. Yes, is it clear? I hope it should be clear. Okay, next we will conclude some conclusion about the power. Okay, power in a AC circuit, the various powers can be classified. In attendance is not important than doubts. Okay, roll number 39, you are putting attendance. I'm eagerly gone to the chat box or message box to see the doubts. Okay, but that guy going to represent attendance. Okay, so you are not, हम सुधरने वाले नहीं है, जाने दो, छोड़ दो. In an AC circuit, the various powers can be classified as real power or active power, reactive power and apparent power. आता बघा, आपण सगळ्यांनी पॉवर म्हणजे काय शिकलेलं आहे? इन्स्टंटेनियस पॉवर, ॲव्हरेज पॉवर, या गोष्टी आपण सगळ्यांनी शिकलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इन्स्टंटेनियस पॉवर काय असते, ॲव्हरेज पॉवर काय असते. आता इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम मध्ये किंवा इलेक्ट्रिकल सिस्टम मध्ये 3 टाईपच्या पॉवर असतात. रिअल पॉवर, त्यालाच ऍक्टिव्ह पॉवर असं म्हणायचं, रिॲक्टिव्ह पॉवर आणि अपीअरंट पॉवर. तर आपण या 1 बाय 1 ह्या पॉवर काय असतात इथं पाहणार आहोत डिटेल मध्ये. नेक्स्ट मग आरसी सर्किट मध्ये आणि आरएलसी सर्किट मध्ये याला आपण डिटेल मध्ये नाही घेतलं तरी चालतं किंवा शॉर्ट मध्ये आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो, पण इथं मात्र आपण डिटेल मध्ये जाणार आहोत यांच्या. रिअल पॉवर काय असते, ऍक्टिव्ह पॉवर काय असते, रिॲक्टिव्ह पॉवर काय असते, अपीअरंट पॉवर काय असते. ठीक आहे. तर बघा, रिअल पॉवर और ऍक्टिव्ह पॉवर इन एसी सर्किट इज द पॉवर that does useful work in the circuit. Okay, reactive power flows in AC circuit but does not do any useful work. Okay, apparent power is the total power in AC circuit. Okay, आता बघा यांनी काय केलंय की डेफिनेशन दिलेलं आहे. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, ठीक आहे, आणि अपीअरंट पॉवर म्हणजे काय. जनरली ऍक्टिव्ह पॉवर ही पी या सिम्बॉलनं दाखवली जाते, आपण पाहिलेलं आहे. ऍक्टिव्ह पॉवर आतापर्यंत जे काही आपण कॅल्क्युलेशन केले की नाही, पी इक्वल टू बी आय कॉस फाय, ही ऍक्टिव्ह पॉवर आहे किंवा रिअल पॉवर आहे.
नेक्स्ट रिॲक्टिव्ह पॉवर क्यू न रिप्रेझेंट केली जाते आणि अपिअरंट पॉवर ही सॉरी एस न रिप्रेझेंट केली जाते. ठीक आहे. मग रिअल पॉवर म्हणजे काय किंवा ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे काय? यालाच युजफुल पॉवर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? युजफुल पॉवर. ठीक आहे, युजफुल पॉवर याला काय म्हणतात? युजफुल पॉवर सुद्धा म्हणतात. रिअल पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर, युजफुल पॉवर डिनोटेड बाय कॅपिटल पी और स्मॉल पी. तुम्हाला माहिती आहे स्मॉल पी असेल तर इन्स्टंटेनियस पॉवर, ऍव्हरेज पॉवर असेल तर कॅपिटल पी. ठीक आहे. मग रिअल पॉवर काय आहे? इट इज द पॉवर विच विल गोइंग टू does the useful work in the circuit. आता युजफुल वर्क म्हणजे काय? तर आपण ते पाहूया. मला सांगा इलेक्ट्रिकल पॉवर कशासाठी यूज करता तुम्ही? वी हॅव a number of application of electrical power because electrical energy, it is the versatile form of energy. Versatile form of energy. Since various types of energy sources are converted into electrical energy, because electrical energy, it is the versatile form of energy. It can be converted into so many times. Okay, electrical energy can be converted into light energy, electrical energy can be converted into heat energy, electrical energy can be converted into circular motion, rotary motion, sliding motion. Okay, and also electrical energy can be converted into chemical energy also. Okay, so the usefulness of electrical power or electrical energy is so much. Okay, that's why this electrical energy or electrical power need to be studied in detail. Since electrical power is classified into three types: real power, active power, or useful power. Okay, reactive power and apparent power. So out of that one, we are going to study over here real power now. So real power or active power is what? Is the power that does the useful work in the circuit. So useful work means what? आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर कशासाठी गरजेची असते? लाईट तयार करण्यासाठी. लाईट कशासाठी गरजेची असते? प्रकाश मिळवण्यासाठी, इल्युमिनेशन साठी. आपण त्याला काय म्हणतो? इल्युमिनेशन. इलेक्ट्रिकल मध्ये लाइटिंगला काय म्हणतो? इल्युमिनेशन. ठीक आहे. इल्युमिनेशन पर्पज साठी आपण इलेक्ट्रिकल पॉवर यूज करतो. परत हीट तयार करण्यासाठी इलेक्ट्रिकल पॉवर यूज करतो. परत तुमची इलेक्ट्रिकल कार पळवण्यासाठी, इलेक्ट्रिकल स्कूटर किंवा मोटरसायकल चालवण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी यूज होते. मग जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी यूज होते, जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज करू शकतो, जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आपण एखादं पर्टिक्युलर काम करण्यासाठी यूज करू शकतो, त्याला आपण रिअल पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर किंवा युजफुल पॉवर असं म्हणणार आहोत इन अ सर्किट. आता सर्किट म्हणजे काय? कोणतेही सर्किट असेल. मग तुमचा टीव्ही असेल, फॅन असेल, कूलर असेल, ब्लोअर असेल, इंडक्शन पॅन असेल, इंडक्शन फर्नेस असेल, हेअर ड्रायर असेल, काही असेल. ठीक आहे. तर तिथं बघा जी काही इलेक्ट्रिकल पॉवर यूज केली जाते किंवा यूज होते, त्या युजफुल पॉवरला आपण ऍक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर असं म्हणणार आहोत. ठीक आहे. I will never consider the attendance from chat box. Okay, so please don't put the attendance in chat box. Okay, I will never note down your attendance from the chat box. I will check your attendance manually. Okay, because if you are putting the attendance, it will create the message to me. Okay, so it will going to interrupt me, disturb me, similar to that of you. You are getting disturbance from my side from earlier days because of the network issue, because of the electrical power supply. Okay, so my humble request to all of you, please don't put your attendance in chat box. I will never consider it. Yes, roll number 64, 58, 14, 17. Please don't put your attendance in chat box. Roll number 36 also. मी अटेंडन्स चॅट बॉक्स मधली कधी कन्सिडर करत नाही. लक्षात ठेवा, माझ्या क्लासला अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये कुणीही पुट करणार.
ठीक आहे. 10 वेळेस सांगितलं तरी परत तेच, कारण इकडे मेसेज येतो, लगेच मेसेज दिसतो स्क्रीनवर. Reactive power flows in AC circuit but does not do any useful work. आता आपण रिअल पॉवर किंवा ऍक्टिव्ह पॉवर काय असते ते समजून घेतलं आपण. ठीक आहे. तर रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे ऍक्च्युअली काय असते तर ते आपण पाहणार आहोत. रिएक्टिव्ह पॉवर फ्लोज इन एसी सर्किट बट डज नॉट डू एनी युजफुल वर्क. आता तुम्ही म्हणाल की सर मग हे रिएक्टिव्ह पॉवर कशाला आपण प्रोड्यूस करतो किंवा ही काय असते नेमकी, आपण तर ती युजफुल वर्क साठी युजच करत नाहीये किंवा त्याच्याकडनं कोणतंही वर्क होत नाहीये. लक्षात ठेवा, ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे जेवढे काही वर्क होतात, कामं होतात, ते फक्त ऍक्टिव्ह पॉवरमुळे होतात किंवा रिअल पॉवरमुळे होतात. ठीक आहे. पण रिएक्टिव्ह पॉवरमुळे एकही वर्क होत नाही. ठीक आहे. इट डज नॉट डू एनी युजफुल वर्क इन अ इलेक्ट्रिकल सिस्टम. ओके, त्याला आपण रिएक्टिव्ह पॉवर असं म्हणणार आहोत. It is denoted by the capital Q or small q. Okay, लक्षात ठेवा. Next, apparent power is the total power in AC circuit. Is the total power in the AC circuit. It is denoted by capital S. Apparent power, it is denoted by the capital S. Okay. आता ही अपीरंट पॉवर काय असते? ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे समजली सगळ्यांना, रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे सुद्धा समजली. आता अपीरंट पॉवर काय असते? तर अपीरंट पॉवर ही रिअल पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवर यांची अल्जेब्रिक सम असते. अपीरंट पॉवर काय असते? ऍक्टिव्ह पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवरची अल्जेब्रिक ऍडिशन असते. मी आता अल्जेब्रिक का यूज केलं ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. ठीक आहे. म्हणजे S इज इक्वल टू P प्लस जे क्यू. जे म्हणजे जे हा इमेजनरी ऑपरेटर असतो. ठीक आहे. मग याला इमेजनरी ऑपरेटर हा वर्ड यूज केला मी, म्हणून तुम्हाला सांगतो P S इज इक्वल टू P प्लस जे क्यू. आता याच्यामध्ये खूप मोठी थिअरी आहे. हा P प्लस जे क्यू, हा जे जो आहे हा याला इमॅजिनरी ऑपरेटर असं म्हणतो आम्ही, किंवा इमॅजिनरी टर्म साठी हा आपण जे यूज करतो किंवा आय यूज करतो. तुम्ही पाहिलं असेल बघा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. कॉम्प्लेक्स नंबर पाहिले की नाही सगळ्यांनी? आता मी 2012ला 12वी शिकली, त्याच्यानंतर मला काही आठवत नाही आता डिटेल मध्ये की कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय असते, रिअल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्ट असतो. तसंही अपीरंट पॉवर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक रिअल पॉवर आणि एक रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवरला आम्ही कधी कधी इमॅजिनरी पॉवर असं म्हणतो. ठीक आहे. सॉरी, इथं आहे ना इमॅजिनरी पॉवर. ठीक आहे. इमॅजिनरी पॉवर का म्हणतो आम्ही? मग समजलं असेल तुम्हाला की अपीरंट पॉवर ही P प्लस जे क्यू, जे म्हणजे हा इमॅजिनरी ऑपरेटर आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे. मग या इमॅजिनरी वर्ड वरून रिएक्टिव्ह पॉवरला इमॅजिनरी पॉवर असं म्हणतो आम्ही, इमॅजिनरी पॉवर. आणि याला रिअल पॉवर का म्हणतो? तर रिअल नंबर आहे हा, म्हणून याला आम्ही रिअल पॉवर असं म्हणतो. S हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. S हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याच्यामध्ये P प्लस जे क्यू, P हा रिअल पार्ट आहे आणि Q हा इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणून हा रिअल वर्ड इथे येतो आणि याला इमॅजिनरी असं म्हणायचं. का? तर हा इमॅजिनरी पार्ट आहे अपीरंट पॉवरचा, म्हणून. मग रिएक्टिव्ह पॉवरला काय काय नाव आहे? अनयुजफुल पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि इमॅजिनरी पॉवर. सिमिलरली ऍक्टिव्ह पॉवर साठी काय काय नाव आहे? रिअल पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर आणि युजफुल पॉवर. हे तीन नाव आहेत. रिअल, ऍक्टिव्ह, युजफुल. इमॅजिनरी, रिएक्टिव्ह, अनयुजफुल, अपीरंट पॉवर, असे तीन टाइप्स आहेत. ठीक आहे. समजलं असेल सगळ्यांना? ठीक आहे. मग ही अपीरंट पॉवर असते तरी काय? तर अपीरंट पॉवर म्हणजे सिंपल आहे. सपोज तुमच्याकडे एक पाण्याचं टँक आहे. ठीक आहे. तर पाण्याच्या टँक मध्ये जेवढं काही पाणी आहे टोटल, त्याला आपण अपीरंट असं म्हणू.
आणि तुम्ही पाण्याच्या टाकीचा टॅप सुरू केल्यानंतर जे खाली पाणी पडतंय का नाही, तर ते युजफुल पॉवर झाली. आणि अपिअरंट पॉवर कोणती? अपिअरंट पॉवर म्हणजे टँक मध्ये असलेलं सगळंच्या सगळं पाणी. आणि तुमच्या टॅप सुरू केल्यानंतर जे खाली पाणी पडतंय ते म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर किंवा युजफुल पॉवर. आणि जे टँक मध्ये साठवून ठेवलेलं पाणी आहे ते म्हणजे अपिअरंट पॉवर. म्हणजे काय आहे? अपिअरंट पॉवर इट इज द टोटल पॉवर. आउट ऑफ दॅट वन which power is going to useful? ऍक्टिव्ह पॉवर. म्हणजे ऍक्च्युअली ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे काय आहे? नळातून जे खाली पाणी येईल की नाही त्यालाच आपण ऍक्च्युअली यूज मध्ये आणू शकतो किंवा यूज मध्ये आणू शकतो की नाही. जे टँक मध्ये आहे ते साठवून ठेवलेलं आहे, त्याला आपण करंटली यूज करतोय का? नाहीये, पण ते आहे म्हणजे ते अपिअरंट आहे. पण नळातून जे खाली पाणी पडणार आहे तेवढंच आपण यूज करू शकतो किंवा यूज करतो. म्हणून नळाच्या नंतरचं जे काही पाणी आहे टॅपच्या नंतरचं ते आपण युजफुल वर्कसाठी किंवा यूजसाठी यूज करू शकतो किंवा वर्कसाठी यूज करू शकतो. म्हणून त्याला आपण ऍक्टिव्ह पॉवर असं म्हणू. आणि जे टँक मध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे त्याला आपण अपिअरंट असं म्हणू. मग सर म्हणाल तुम्ही रिॲक्टिव्ह पॉवर काय असते? या तुमच्या टँकच्या एक्झाम्पल मध्ये रिॲक्टिव्ह पॉवर काय असते? तर रिॲक्टिव्ह पॉवर ही आपण फिजिकली इमॅजिनच करू शकत नाही, म्हणून त्याला इमॅजिनरी म्हणायचं. फिजिकली आपण तिला इमॅजिनच करू शकत नाही म्हणून तिला इमॅजिनरी नाव दिलेलं आहे. समजतं का तुम्हाला? मग तुम्ही म्हणाल सर टँकच्या उदाहरणामध्ये आम्हाला एक्झाम्पल मध्ये समजून सांगा की रिॲक्टिव्ह पॉवर कुठे असते. तर ती फिजिकली आपण एक्सप्लेनच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला टँक आणि टॅपच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ती रिॲक्टिव्ह पॉवर दाखवता येत नाही किंवा सांगता येत नाही. ठीक आहे. मग तर ही रिॲक्टिव्ह पॉवर कुठं कामाला येते? तर तुम्हाला ती मॅग्नेटिक सर्किट मध्ये कामाला येते. मॅग्नेटिक सर्किट मध्ये ती कामाला येते. म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवरचा सिग्निफिकन्स काय आहे? रिॲक्टिव्ह पॉवर इट इज अनयुजफुल पॉवर इन अ इलेक्ट्रिकल सिस्टम बट इट इज युज्ड टू मेंटेन द इलेक्ट्रिकल फील्ड. इट इज युज्ड टू मेंटेन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. तर रिॲक्टिव्ह पॉवर ही कशाच्या कामाला येते? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी ही रिॲक्टिव्ह पॉवर यूज मध्ये येते. रिॲक्टिव्ह पॉवर कशामध्ये यूज मध्ये येते? इलेक्ट्रिकल फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी ही रिॲक्टिव्ह पॉवर यूज होत आहे. मग मॅग्नेटिक फील्ड कोणी डोळ्याने पाहिलंय का? कोणीच पाहिलं नाही. आपण फक्त ते रिअलाइज करू शकतो. कशाचा यूज करून रिअलाइज करू शकतो? बाय युजिंग द कंपास. कंपास म्हणजे मॅग्नेटिक निडल, सगळ्यांना माहिती आहे ना. कंपासचा यूज करून आपण मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हणू शकतो. पण ते डोळ्याने कुणी पाहिलंय का? नाही पाहिलं. मी पाहिलं नाही, तुम्हीही पाहिलं नाही. पण आपण त्याला रिअलाइज करू शकतो. कसं? बाय युजिंग द मॅग्नेटिक कंपास, बाय युजिंग द आयरन फॉइल्स. तुम्हाला पाहिलं असेल ना तुम्ही फिजिक्स मध्ये एक्सपेरिमेंट. एका प्लेन कागदावरती आपण लोखंडाची छोटा छोटा कीस घेतला आणि त्याला जर एका एखाद्या मॅग्नेटवर ठेवलं आणि त्या कागदाला जर आपण अशी टिचकी मारली, असं तिथं वर्ड यूज करतात बघा मराठीमध्ये. तर काय होतं? त्या जे छोट्या छोटा कीस आहे लोखंडाचा तर तो असा एका सर्क्युलर फॉर्म मध्ये अलाइन होतो. म्हणजे मॅग्नेटिक फोर्सेस ऑफ लाईनच्या अलॉंग तो अलाइन होतो. अलाइन होतो म्हणजे असं एक सर्क्युलर अशा छोट्या छोट्या लाईन्स तयार होतात त्या की आयरन फाईल्सच्या किंवा त्या छोट्या छोट्या लोखंडाच्या किसाच्या अशा सर्क्युलर काय तयार होतात? असं हे तयार होतात, फाईल्स तयार होतात किंवा छोटे छोटे सर्कल तयार होतात. तेव्हा आपण तिथं म्हणतो की मॅग्नेटिक फील्ड आहे. ही फिजिकल रिअलायझेशन झालं मॅग्नेटिक फील्डचं. पण आपल्याला डोळ्याने काही दिसत नाही म्हणून त्याला नाव आहे इमॅजिनरी. ठीक आहे. मग इमॅजिनरी किंवा रिॲक्टिव्ह पॉवर ही इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मेंटेन करण्यासाठी कामाला येते. मग म्हणाल सर तुम्ही आम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आम्ही कशाला मेंटेन करू, आम्हाला काय गरज आहे? तर जेवढी काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा स्कोप आहे तर तेवढाला सगळा पूर्ण रिॲक्टिव्ह पॉवर भोवती फिरतो. तुमच्या सगळेचे सगळे जे काही मोटर्स आहेत, सगळेचे सगळे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत तर ते सगळे ह्या रिॲक्टिव्ह पॉवरचा ऍप्लिकेशन करूनच ते वर्क करतात. मोटरमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस नाही झालं तर तिथं
त्या रोटरवरती मेकॅनिकल फोर्स कसा डेव्हलप होईल? मेकॅनिकल फोर्स डेव्हलप होणार नाही म्हणजे मोटर फिरणार नाही. मग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी मोटरमध्ये रिॲक्टिव्ह पॉवरची गरज असते. आणि तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटर, कॅपॅसिटर तुम्ही नाव ऐकलं असेल, ठीक आहे. तर कॅपॅसिटर काय असतो? हा एक इलेक्ट्रिकल सर्किट इलेमेंट आहे जो की एनर्जी स्टोअर करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ, यस, कॅपॅसिटर विल गोइंग टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ, कशामध्ये स्टोअर करतो, कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो? यस, सांगा, कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो चार्ज? कॅपॅसिटर, आन्सर पण सांगितलं मी, चौदा, ठीक आहे. कॅपॅसिटर विल गोइंग टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्ज. ओके, so I will put the attendance. Roll number 1 2 3 4 5 present. Okay, 6 7 8. Roll number 8 is absent. 11. Summarize that concept. I will once again resume that. Okay, 13 absent, 14 15 16 absent, 19 also absent, 20 absent, 3 also absent, 25 25 absent, 28 29 absent, 30 present, 31 32 35 present. Okay, 36 37 38 39 40 absent, 42 43 absent, 46 47 48 absent, 50 present, 51 52 53 54 5 6 7 8 9 59 absent, 60 absent, 62 absent, 63 absent, 66 absent, 7 8, 68 absent, 69, 68 is present. Okay, now John Vikas Virkar. Okay, तुम्ही आजच जॉईन झालात का? रोल नंबर 68. हा, yes, roll number 68. Am I audible to you? Yes. Roll number 8, 11, 13, 16, 19, 20, 23, 25, 28, 29, 31, 32, 40, 43, 48, 59, 60, 62, 63, 66, 69 are absent. Okay. So once again, I will resume. सगळ्यांना मीनिंग कळालं असेल, ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि अपीरंट पॉवर काय असते, ठीक आहे. Next, from the phasor diagram of RL series circuit, the current can be divided into two components. One component along the voltage I cos phi, that is called as the active component of the current, and another component perpendicular to the voltage I sin phi, that is called as the reactive component of the current. आता म्हणाल सर हे तुम्ही नवीनच काय आणलं मध्ये, तर आपल्याला ऍक्च्युली ऍक्टिव्ह पॉवर काय असते, रिएक्टिव्ह पॉवर काय असते आणि अपीरंट पॉवर काय असते हे फेजर डायग्रामचा यूज करून स्टडी करायचं, ठीक आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे की सिरीज RL सर्किट मध्ये फेजर डायग्राम आहे, बरोबर की नाही. तर त्या फेजर डायग्राम मध्ये व्होल्टेज आहे, सप्लाय व्होल्टेज आहे आणि सप्लाय करंट पण आहे. आपण सप्लाय करंट हा कॅपिटल I ने दाखवतो आणि आता आपण त्याची कंपोनेंट पाहणार आहोत सप्लाय करंटचे.
आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इलेक्ट्रिकल मध्ये 3 पॉवर असतात, ऍक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि अपिअरंट. तर मग ऍक्च्युली अपिअरंट पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर यांचे फॉर्म्युले कसे डिराईव्ह करायचे किंवा यांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कसं करायचं, आपण आतापर्यंत ऍक्टिव्ह पॉवर स्टडी केलेला आहे, कसं कॅल्क्युलेट करायची. तर आपण रिॲक्टिव्ह पॉवर कशी कॅल्क्युलेट करायची पाहणार आहोत. येस, तर बघा आपल्याला ऍक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय काय लागतं, रिॲक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागतं आणि अपिअरंट पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागतं. आणि नंतर आपण पॉवर ट्रायंगल पाहणार आहोत, जसं इम्पिडन्स ट्रायंगल पाहिलं तसं. तर आपण काय पाहणार आहोत मग, ऍक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर. आता सगळ्यांना माहिती आहे रिअल पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर आणि युजफुल पॉवर काय असते, सगळ्यांना माहिती आहे. आपण आजपर्यंत याच एक्सप्रेशन पाहत होतो. रिअल पॉवर का पाहत होतो, कारण तीच आपल्या कामाची आहे, त्याच्यावरूनच आपलं काम होणार आहे, म्हणून आपण आजपर्यंत त्याच इक्वेशन पाहत होतो. ठीक आहे, तर बघा मग रिअल पॉवर, द पॉवर ड्यू टू द ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द करंट इज कॉल्ड ॲज द ऍक्टिव्ह पॉवर ऑर रिअल पॉवर. इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल पी. ओके, आता याचं मिनिंग काय आहे, द पॉवर ड्यू टू द ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द करंट. करंट आता याचं मिनिंग काय, सप्लाय करंट. ठीक आहे, आता या डायग्राम मध्ये तुम्ही बघा, ही फेजर डायग्राम आहे. ठीक आहे, आता या डायग्रामला काळजीपूर्वक बघा. ठीक आहे, हे बघा फेजर आहे व्होल्टेजचा, हा फेजर आहे करंटचा. ठीक आहे, तर आपल्याला याच्या अगोदर माहित होतं की काय, आपण फेजर डायग्राम कशी काढली होती, तिथं हे करंट इथं आणि व्होल्टेज या इथं, यांच्यातला अँगल किती, फाय म्हणत होतो. आता आपण काय केलंय, फोर्थ क्वाड्रंट मध्ये याला शिफ्ट केलंय. ठीक आहे, म्हणजे खालच्या बाजूने, म्हणजे आपण इथं व्होल्टेज याला रेफरन्स घेतोय. ठीक आहे, आणि करंटला मात्र काय करणार आहोत, आपण इथं रिलेटेड क्वांटिटी असं कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, तर बघा आपण या फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आता मी रेड पेन डायग्राम ड्रॉ करते त्याकडे लक्ष ठेवा. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये काय, की आरएल सर्किट मध्ये व्होल्टेज हा लीड करतो किंवा करंट हा लॅग करतो, कुणाला, व्होल्टेजला. ठीक आहे, म्हणजे आता फेजर डायग्राम सगळ्यांना माहिती आहे कशी फिरते, अँटी क्लॉकवाईज, बरोबर की नाही. मग मी व्होल्टेजला अलॉंग द एक्स एक्सिस घेतला. ठीक आहे, अलॉंग द एक्स एक्सिस. ठीक आहे, हा रेफरन्स आहे. तर व्होल्टेज हा पुढे पळतोय, म्हणजे करंट हा डेफिनेटली कुठं पळेल, याच्या मागे मागे पळेल. कुठं, आरएल सर्किट मध्ये. यांच्यामध्ये अँगल किती आहे, फायचा, म्हणून मी इथं 5 पुट केला. ठीक आहे, इथं 5 पुट केला. हीच डायग्राम यांनी इथं काढलेली आहे. दिसेल तुम्हाला व्ही आय, यांच्यातला अँगल फाय. ठीक आहे, मग आता हे जे आपलं करंट आहे, हा एक फेजर आहे, हे एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता 12th स्टँडर्ड मध्ये जायचं, कुठं, स्केलर वेक्टर मध्ये. आता हा रिझल्टंट आहे, हे दिसते ना तुम्हाला रिझल्टंट. तर याचा मॅग्निट्यूड ही काय असते, करस्पॉन्डिंग टू वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, याचे कॉम्पोनंट असतात. ठीक आहे, म्हणजे हा रिझल्टंट आहे. याला जर आपण एक्स्ट्रा प्लॉट केलं एक्स ऍक्सिस वरती, तो जिथं इथं मीट होतो त्याला आपण आय कॉस फाय असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत आपण याला, आय कॉस फाय. ठीक आहे, याला काय म्हणणार आहोत आपण, आय कॉस फाय. तर आय कॉस फाय काय आहे, सप्लाय करंटचा कॉम्पोनंट आहे अलॉंग द एक्स ऍक्सिस. सिमिलरली आता ज्यांना कोणा मॅथमॅटिक्स पुअर आहे 12th मधलं किंवा फिजिक्स माहित नाहीये, तर त्यांना मी काही करू शकत नाही. ठीक आहे, आता मी त्यासाठी सांगतोय, लक्षात ठेवा. हा रिझल्टंट आहे आय करंट, सगळ्यांना माहिती की नाही, करंट रेजिस्टन्स मधून जाणारा करंट वेगळे आहे आणि इंडक्टर मधून जाणारा करंट वेगळा आहे, पण त्यांचा रिझल्टंट करंट किती आहे, कॅपिटल आय आहे. मग या कॅपिटल आय चे दोन कॉम्पोनंट आहेत, एक असेल वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि दुसरा असेल एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. तर मग ते कसे काढायचे, आपण या आयला एक्स्ट्रा प्लॉट करायचं एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती. मग हा असेल आय साइन फाय. हा कोणता कॉम्पोनंट आहे, आय साइन फाय. ठीक आहे, आता सगळ्यांना हे कॉम्पोनंट समजले असतील. ठीक आहे,
की टोटल करंट जे आहे I, तर त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत, एक along the x axis and along the y axis. तर मला सांगा, हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे कोणता? हा मी एरो पॉइंटर म्हणजे रेड पण डार्क करतोय बघा. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय? येस, इज इट विजिबल टू ऑल? येस, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे. जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस माहित असेल तर आपण ट्रायगोनोमेट्रिक फंक्शनचा यूज करून आपण काय करू शकतो? ऍडजसंट साइड आणि फ्रंट साइड कॅल्क्युलेट करू शकतो. करतो की नाही? तसं बघा, इथं जर मी cos फाय घेतला तर ही जी ऍडजसंट साइड आहे या फायची, तर ती काय येते? I cos फाय हायपोटेनस इंटू, वाटलं तर याला मी नाव देईल ए बी सी आणि डी. ठीक आहे, ए बी आणि सी या ट्रायंगल मध्ये जर मी ए बी लाईनची लेंथ काढायची म्हटलं, म्हणजेच मला ऍडजसंट साइड काढायची असेल, तर मी काय करू शकतो? cos फाय घेऊ शकतो. cos फाय इज इंटू cos फाय इंटू काय काय असेल? cos फाय इंटू सांगा. येस, cos फाय इंटू काय असेल सांगा ना हो. हा, cos फाय इंटू काय असेल? AB ची लेंथ काढायची मला, तर या राईट अँगल ट्रायंगल आहे, तर काय येते? cos फाय इंटू AC, AC किंवा I, AC किंवा I. मग AB म्हणजे हा करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट जो आहे त्याला आपण ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट असं म्हणणार आहोत. AB जो कॉम्पोनंट आहे की नाही त्याला काय म्हणणार आपण? ऍक्टिव्ह कॉम्पोनंट. मग तो कसा काढणार? cos फाय इंटू AC. AC ची व्हॅल्यू किती आहे? आता मला फाय काही व्यवस्थित ड्रॉ नाही करता आलं बघा. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, cos फाय इंटू AC. AC म्हणजे किती काय आहे? AC ची व्हॅल्यू सांगा. A आणि C काय आहे? कॅपिटल I. बरोबर की नाही? म्हणजे AB इज इक्वल टू काय झालं? cos इंटू फाय, सॉरी cos फाय इंटू I. AB इज इक्वल टू व्हॉट? cos फाय इंटू I. मग हा जो काही कॉम्पोनंट आहे तर याला आपण ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आहे असं म्हणू आपण. कशाचा? करंटचा. सिमिलरली आपल्याला रिएक्टिव्ह कॉम्पोनंट सुद्धा काढता येतो. कशाचा? या करंटचा. आता हा अँगल आहे इथं फाय. तुम्हाला माहिती आहे ना, दोन पॅरलल लाईनला जर एक इन्क्लाइन लाईन असेल तर ते आता मराठीत बघा याला आंतरकोन आणि युत्क्रम कोन असं म्हणतात बघा. 10th स्टँडर्ड 2010 फ्रॉम माय साइड. आता ही दोन लाईन पॅरलल आहेत, बरोबर? तर हा अँगल आणि हा अँगल सेम असतो. याला आम्ही मराठीमध्ये काय युत्क्रम कोन असं काहीतरी म्हणतात बघा. आणि हे जे मधले कोन असतात त्याला आंतरकोन असं म्हणतात. आणि हा युत्क्रम कोन म्हणजे दोन पॅरलल लाईनला जर एक इन्क्लाइन लाईन क्रॉस करत असेल, तिसरी लाईन छेद करत असेल, तर त्यांचे युत्क्रम कोन हे इक्वल असतात. त्याला आपण ट्रेमय असं म्हणत होतो बघा 10th मध्ये, आम्ही असं म्हणत त्याला. ठीक आहे, तर हा फाय अँगल आहे म्हणजे हा सुद्धा फाय अँगल आहे. म्हणजे अँगल बिटवीन दिस AC अँड काय म्हणू आपण याला DC हा काय सेम आहे. म्हणजे हा सुद्धा अँगल फाय होईल. म्हणजे तुम्हाला डाऊट येऊ नये की सर हा अँगल तुम्ही फाय का घेतला, तर ते सांगतो मी तुम्हाला. जर दोन पॅरलल लाईन असतील त्यांना तिसरी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल तर त्यांचे क्रॉस अँगल, त्याला काय म्हणतात? क्रॉस अँगल होते. ठीक आहे, ते क्रॉस अँगल हे सेम असतात. ठीक आहे, म्हणजे फाय आणि हा सुद्धा फाय असेल. मग इथं जर मी cos फाय काढला, साइन फाय काढावं लागेल मला. ह्या AD ची लेंथ काढायला काय काढावं लागेल? येस सांगा. जे केअरफुली लिसन करताय आणि स्लाइड पण पाहताय ना, त्यांना आज काहीतरी कळेल, अन्यथा त्यांना काही कळणार नाही. ठीक आहे, AD ची मला लेंथ काढायची आहे, म्हणजे रिएक्टिव्ह कॉम्पोनंट काढायचा आहे. म्हणजे I sin फाय
I sin phi का आलं ते आपण इथं रिझन पाहतोय. तर मला सांगा एडी म्हणजे कसं काढणार तुम्ही? सेम इथं जसं आपण फॉर्म्युला यूज केला त्याच पद्धतीने आपण इथं एडी पण काढूया. ठीक आहे, एडी कसं काढणार मग सांगा? एडी इज इक्वल टू व्हॉट? बोलणार आहे लवकर, मी थकून गेलोय बघा पूर्ण. सकाळपासून दुसरं तिसरं लेक्चर आहे माझं. एडी इज इक्वल टू व्हॉट? सांगताय की नाही लवकर आता? एडी आता राईट अँगल ट्रायंगल हा सुद्धा एसीडी याच्यामध्ये यूज करा ट्रायग्नोमेट्रीचं डोकं तुमचं. आणि आपल्याला एडी काढायची आहे म्हणजे ह्या साइन फाय घ्यावं लागेल की नाही? फ्रंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस असे करावं लागेल. म्हणजे आपल्याला एडी इज इक्वल टू काय येईल? एडी इज इक्वल टू व्हॉट? साइन फाय इंटू एसी. साइन फाय इंटू एसी म्हणजे एडी इज इक्वल टू काय होईल? साइन फाय इंटू आय. साइन फाय इंटू आय. आता तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना. हा एडी ची लेंथ किती आहे? साइन फाय इंटू आय. आणि ती कशी काढली आपण? बाय युजिंग ट्रायग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. याला काय म्हणतो आपण? ट्रायग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ठीक आहे, आता बघा कॉस फाय आणि साइन फाय. कॉस फाय जिथं मल्टिप्लाइडला असेल त्याला आपण ऍक्टिव्ह कॉम्पोनंट असं म्हणणार आहोत, आणि ज्या ठिकाणी साइन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल त्याला इमेजिनरी पार्ट असं म्हणणार आहोत. ठीक आहे, मग आय साइन फाय हा इमेजिनरी कॉम्पोनंट झाला कुणाचा? त्या करंटचा. तुम्हाला माहिती ना काय म्हणतो आपण याला? व्हेक्टर मध्ये आपण स्टडी केले की नाही? रिझल्टंट व्हेक्टर वरनं त्याचे कॉम्पोनंट काढायचे किंवा कॉम्पोनंट वरून त्याचा रिझल्टंट व्हेक्टर काढायचा. हे आपण पाहिलं ना, रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर. थोडं थोडं आठवतंय फिजिक्स. रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर असं म्हणतो आपण त्याला, रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर. तर रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर मध्ये आपण काय करतो? कॉम्पोनंट पासून व्हेक्टर काढतो किंवा व्हेक्टर पासून त्याचे कॉम्पोनंट डिराईव्ह करतो. तसा एसी किंवा हा टोटल सप्लाय करंट हा एक व्हेक्टर आहे, त्याचे आपण कॉम्पोनंट डिराईव्ह केले. एक ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आणि दुसरा रिएक्टिव्ह कॉम्पोनंट. ऍक्टिव्ह कॉम्पोनंट हा आय कॉस फाय आहे आणि रिएक्टिव्ह कॉम्पोनंट हा आय साइन फाय आहे, जो की वाय ऍक्सिस वरती असतो, आणि ऍक्टिव्ह कॉम्पोनंट हा एक्स ऍक्सिस वरती असतो. मग रियल पॉवर काय असते? द पॉवर ड्यू टू द ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट is called as the active power. The power due to the active component of the current is called as the active power or real power, which is denoted by the capital P. ठीक आहे, मग रियल पॉवर काय असते? इट इज द पॉवर ड्यू टू द ऍक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ करंट. म्हणजे काय? आय कॉस फाय. आय कॉस फाय. ठीक आहे, मग आपण ह्या v ची व्हॅल्यू काय असते अकॉर्डिंग टू ओम्स लॉ? इथं v ची व्हॅल्यू काय पुट करता येते आपल्याला? I इंटू आर. ठीक आहे, I इंटू आर. ठीक आहे, मग v इज इक्वल टू I इंटू आर पुट केलं तर काय होईल? I स्क्वेअर आर इंटू कॉस फाय इंटू कॉस फाय इंटू कॉस फाय. ठीक आहे, ही झाली रियल पॉवर. द रियल पॉवर इज द पॉवर दॅट डज युजफुल पॉवर. ओके, or it will do the useful work. Okay, it is the power that is consumed by the resistance. ठीक आहे, मग तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल काय? द पॉवर विच इज कंझ्युम्ड बाय द रेजिस्टन्स इज कॉल्ड ऍक्टिव्ह पॉवर. इज कॉल्ड ऍक्टिव्ह पॉवर. इज कॉल्ड ऍक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, किंवा रियल पॉवर. द पॉवर कंझ्युम्ड बाय द रेजिस्टन्स इज व्हॉट? रियल पॉवर. पॉवर कंझ्युम्ड बाय द रेजिस्टन्स इज व्हॉट? ऍक्टिव्ह पॉवर. Okay, or useful power. The unit of the real power is watt. The unit for the real power is what? Watt. Okay, symbol for this unit is capital W. Okay, similarly reactive power काय आहे? Q is equal to VI sin phi. The power because of the reactive component is nothing but what? Is nothing but what? Reactive power. Power due to the reactive power, it is because of the reactive component of the current, which is denoted by capital Q. Okay, which is given by the VI sin phi. VI sin phi. मग पॉवर या रिएक्टिव्ह पॉवरचे युनिट काय असतं बघा? reactive power does not do any useful work. We remember that. Okay, it is only circulating the power in R and
एल अँड सी कंपोनेंट. आता तुम्हाला आठवलं असेल की मी रिॲक्टिव्ह पॉवर ही मॅग्नेटिक फील्ड आणि कॅपॅसिटरच्या रिलेटेड आहे असं का म्हणत होतो. तर इंडक्टन्स हा मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड आहे आणि कॅपॅसिटन्स हा इलेक्ट्रिकल फील्डच्या रिलेटेड आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो की रिॲक्टिव्ह पॉवर इट इज युजफुल पॉवर इन केस ऑफ ओनली इंडक्टर अँड कॅपॅसिटर. Okay, and it is generally used to maintain the magnetic field and electrical field. Okay, reactive power is used to only to maintain the magnetic field and electrical field, which is related to the inductance and capacitance. Okay, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी मगाशी कसं का म्हटलं. ठीक आहे. The unit of the reactive power is volt amperes per volt ampere reactive. युनिट काय असेल? volt ampere reactive. लक्षात ठेवा रिएक्टिव्ह पॉवरचे युनिट काय आहे? volt ampere reactive. volt ampere reactive. नेक्स्ट आहे मग मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो the apparent power is the total power in the circuit. It is denoted by the capital S and which is given by the P square plus Q square under root P square plus Q square. The unit of the apparent power is volt ampere. Okay, volt ampere म्हणजे याच्यामध्ये cos phi नाही किंवा sin phi नाही, फक्त व्होल्टेज आणि करंट आहे VI. ओके, म्हणजेच व्होल्टेजचे युनिट व्होल्ट आणि करंटचे युनिट आय, म्हणून त्याचे युनिट काय असेल कंबाईनली व्होल्ट एम्पियर असेल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर मग याला व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह असं का म्हटलं याच्या युनिटला, तर इथं रिएक्टिव्ह कंपोनेंट आहे, साइन फाय आहे, म्हणून रिएक्टिव्ह पॉवरचे युनिट काय असेल व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. ओके, so next class we will see that power triangle, okay, and concept of power factor, and afterwards we will start the RC series circuit. Okay, so today we have studied the concept of impedance triangle, significance of impedance triangle, things to know from the impedance triangle. Then afterwards we have introduced the concept of power, then types of power, and development of mathematical model for the various types of power, active power, reactive power, and apparent power. And also we have studied the units for various types of power like active, reactive, and apparent. Watt, volt ampere, reactive, and volt ampere. These are the various units. Okay, next class we will see that power triangle, power factor, and afterwards we will start the RC series circuit. Have a nice day. Today we will stop over here. Thank you.